हाय, तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज सकाळी मी असं दूध तापायला ठेवून दिलं आहे आणि रात्री घासलेले सर्व भांडी आता मला लावून घ्यायचे आहेत. तर आज आहे आपला श्रावण सोमवार आणि नागपंचमी. तर दोन्ही सण आज एकत्रच आहेत आणि मी सकाळी मस्तचा चहा बनवून घेणार आहे. आता सकाळी झाडून घर पुसून सर्व असं आवरून घेतलं आणि नंतर चहा केला आणि चहा घेऊन घेतला. त्याच्यानंतर मी लागले देवपूजेच्या तयारीला. तर मी सर्व देवांचं पंचामृताने मस्त असं स्नान करून घेतलं आणि त्याच्यानंतर सर्व देवांना अशी मस्त फुलं वाहून घेतले. आज आहे पहिला श्रावणी सोमवार. तर आता पूर्ण 1 महिना सृष्टीचा कारभार शिवजी सांभाळणार आहेत. आषाढ महिन्यातील देवशनी एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्याच्या क्षीरसागरात योगनिद्रात जातात. या 4 महिन्याच्या काळाला चतुर्मास असे म्हणतात. या काळात सृष्टीचा पालन पोषणाची आणि संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी भगवान महादेव शंकरावर येऊन पडते. म्हणूनच श्रावण सोमवारात शिवजीच्या पूजेला खूप महत्त्व आहे. विष्णू निद्रावस्थेत असल्याने सृष्टीचा भार वाहणाऱ्या महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी श्रावण महिन्यात शंकराची विशेष पूजा, जलाभिषेक आणि उपवास केले जातात. निसर्गाचा समतोल, श्रावणात पडणारा पाऊस, चारी बाजूला पसरलेली हिरवळ आणि निसर्गात होणारे बदल हे महादेवाचे लय आणि पुनर्जीवीच्या शक्तीचे प्रतीक आहेत. श्रावण झाला की लगेच गणपती येतात. 10 दिवस सृष्टीचा कारभार गणपती सांभाळतात. त्याच्यानंतर 10 दिवस देव्या आणि मग होते दिवाळीमध्ये सुरुवात धनत्रयोदशी येते, तेव्हा महालक्ष्मी माता. तर असे 4 महिने सर्व वेगवेगळे देव सृष्टीचा कारभार सांभाळत असतात. आणि जेव्हा कार्तिक एकादशी येते तेव्हा विष्णू भगवान आपल्या निद्रा अवस्थेतून हे होतात आणि पुन्हा आपल्या हाती पूर्ण सृष्टीचा कारभार घेतात. तर असं आहे. श्रावण लागल्यापासून सर्व सणांना अशी सुरुवात होऊन जात असते. तर छान प्रकारे मस्त मी शिवजीचा जलाभिषेक केलेला आहे आणि शिवजींना पंचामृताने पण खूप छान मस्त अशी स्नान केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी खाली अशी वाटी ठेवून त्याच्यावर अशी छोटीशी प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यावर बेलाचं पान ठेवून त्याच्यावर मी शिवजींना बसून घेतलेलं आहे. आणि वस्त्र म्हणून मी मोली अर्पण केलेली आहे. आणि आता शिवजींना मस्त असा हार जो मी काल बनवून ठेवला होता तो मी आज शिवजींना असा मस्त घालून घेतलेला आहे. तर पाहू शकता किती मस्त असं वाटत आहे. तर आणि आज आहे तांदळाची शिवमुठ. मी शिवजीवर तांदळाची शिवमुठ वाहणार आहे. शिवा शिवा शंकरा माझी शिवमुठ ईश्वरा, शिवा शिवा शंकरा माझी शिवमुठ ईश्वरा. तर असा मंत्र म्हणून मी शिवजीला शिवमुठ वाहून घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर मी आता सर्व असं बेल वाहून घेणार आहे शिवमुठ वाहल्यानंतर. आणि मी जी काल ही मार्केटमधून आणलेली फुलं आहेत ती पण मी देवाला वाहून घेणार आहे. तर एक एक करून सर्व मी 108ची बेल निवडून ठेवली काल, ती सर्व मी देवाला श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्र म्हणून सर्व देवांना मी वाहून घेतलेली आहेत. आणि वाहल्यानंतर देवांना वरती मस्त छान असं फूल वगैरे ठेवून घेतलेलं आहे. आणि सर्व माझी अशी पूजा झालेली आहे. आता मी जी फुलं शिल्लक राहिले होते ते मी अशी खाली मस्त करून ठेवणार आहे. आणि जी माझ्याकडे ही ताराची लायटिंग आहे ती पण मी अशी आजूबाजूला लावून घेतलेली आहे. तर खूप छान आणि खूप मस्त वाटत आहे. आता जी शिल्लक उरलेली फुलं होती ती मला लावून घ्यायची आहेत. आणि मी एका साईडला आधीच असा दिवा लावून घेतला होता आणि त्याच्यानंतर सर्व देवाला अशी मस्त धूप वगैरे दाखवून घेतली आहे. आणि सर्व देवांना अशी धूप दाखवल्यानंतर पाहू शकता किती छान आणि किती मस्त अशी माझी पूजा वाटत आहे. तर अशी सर्व मी पूजा मांडून घेतलेली आहे. असं काही पूजा वगैरे काही घरात असली की घरात खूप छान प्रसन्न असं वाटते. आणि मी ही जी त्र्यंबकेश्वरहून पिंड आणली होती ती अशी बाहेर ठेवलेली आहे. आणि त्याच्यावर पण मी छान मस्त असं जलाभिषेक करून घेतलेला आहे. बेल वाहून घेतले, फुलं वाहून घेतलेले आहेत आणि दिवाण धूप दाखवून दिलेलं आहे तिथं पण. आणि त्याच्यानंतर मी आता मंदिरात जाणार आहे. तर पूर्ण असं माझं पाहू शकता बाहेरची पण पूजा झाली आहे आणि आतली पण मस्त अशी पूजा झालेली आहे. अशी काही पूजा असली की खरंच खूप जास्त असं प्रसन्न वाटते.
खाली छान अशी रांगोळी पण काढून घेतली होती. आणि आज नागपंचमी पण आहे, तर नागपंचमीला प्रसादासाठी लाया आणि फुटाण्याचा प्रसाद असतो. तर मी देवांना असं लाया आणि फुटाणे ठेवून दिले आहेत आणि एका वाटीत साखर ठेवलेली आहे. तर सर्व समस्त पूजा झाली आणि आता माझी जी बाकीची कामं राहिलेली आहे, स्वयंपाक वगैरे ते सगळं करायचं आहे. आणि आज नागपंचमी असल्यामुळे बऱ्याच गोष्टी करायला चालत नाही, म्हणजेच तावा ठेवायला चालत नाही, भात टाकायला चालत नाही, कोणत्या डाळी वगैरे करायला चालत नाहीत, कुरड्या वगैरे तळायला चालत नाहीत. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणून आज सिंपल असा जेवणाचा काही मेनू असणार आहे. आलूची भाजी आणि पुऱ्या. आणि नागपंचमीला आमच्या इकडे लाडू पण करतात, ते मी आज करून घेणार आहे. तर असं सर्व माझं झालेलं आहे. आणि अशी काही तयारी केल्यानंतर मी मंदिरात पण जायचं आहे मला आता. तर छान मी असं मस्त ग्रीन कलर आणि व्हाईट कलरची फुलं अशी काही मी साडी घातलेली आहे. आणि आता मी जाणार आहे मंदिरात. तर सर्व असं काढल्यानंतर मंदिरात गेली. मंदिरात खूप जास्त गर्दी होती, खूप वेळ मला बाहेरच थांबावं लागलं. नंतर मंदिरात गेली, पूजा वगैरे करून घेतली. पण तिथं काही मला व्हिडिओ शूट करणं काही झालं नाही, मी तिथं काही केलं नाही. आणि घरी आल्यानंतर पोळ्या चालत नव्हत्या, म्हणून अशा सर्व पुऱ्या करून घेतलेल्या होत्या. तर अशी होती माझी आजची श्रावण सोमवाराची पूजा. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन छानसा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि ओम नमः शिवाय.